खानदानवरील पुणे. आजचा विषय आहे वाहनावरील कर्ज. तुम्ही एखाद्या टू व्हीलर फोर व्हीलरवर कर्ज घेतलेलं आहे, लोन घेतलेलं आहे बँकेतून, खाजगी बँकेतून किंवा फायनान्स इन्स्टिट्यूटून, आणि ते लोन तुमचं कुठल्या कारणामुळे 2-3 हप्ते रुकलेले आहेत, तुम्हाला भरता आले नाही. अशा वेळेस काय होतं की बँक तुमच्याकडे रिकव्हरी एजंटच्या भाषेमध्ये शिवीगाळ करून आणि 8-10 जण लोक जमा होऊन ते तुमची गाडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात, तुमच्या घरी भरून ताब्यात घेण्याचा किंवा पब्लिक प्लेस रोडवरून रस्त्यात कुठेही तुम्हाला थांबून ती गाडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात. तर असं करणं हे बेकायदेशीर आहे, कायद्यामध्ये हे बसत नाही. जोपर्यंत सदरील बँकेने तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर नोटीस पाठवून तुमच्या विरोधात कोर्टामध्ये दावा दाखल करून आदेश घेऊन, कोर्टाचा सक्षम न्यायालयाचा आदेश असल्याशिवाय ते करता येत नाही, असं कायदा तर सांगतो. तसेच असे केसेस खूप घडत असल्यामुळे सुप्रीम कोर्टाने आयसीआयसीआय बँक वर्सेस प्रकाश कोट 26 फरवरी 2007 साली असा आदेश दिलेला आहे, अशी ऑर्डर केलेली आहे की अशा बँकेला, जर बँकेने असं काही केलं तर हे चुकीचं आहे, आणि जर तुमच्यासोबत असं काही घडत असेल तर तुम्हाला सदरील व्यक्तीच्या विरोधात फौजदारी कारवाई करता येईल व सदरील लोकांना शिक्षा मिळेल.